ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. जिल्ह्यात एकाच वेळी कोम्बिंग ऑपरेशनची कारवाई. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी संपूर्ण जिल्ह्यात विशेष कोम्बिंग ऑपरेशनची कारवाई करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार व लपून छपून चालणाऱ्या अवैध धंदे याबाबत कडक भूमिका घेतली आहे. तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपी, चोरी, जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्ह्यातील आरोपींना नियमित तपासणे व त्यांच्याविरुद्ध कडक प्रतिबंधक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून गुन्हेगारांची तपासणी, अवैध धंदेविरुद्ध कारवाई, फरार व पाहिजे तसेच न्यायालयाचे वॉरंटमधील आरोपी शोध असा व्यापक हेतूने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 28 जून रोजीचे रात्री 11 पासून ते 29 जून रोजी सकाळी 3 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सदर मोहिमेत अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास भुसारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे, पोलीस निरीक्षक गणेश राहिरे, पोलीस निरीक्षक मोहन भोसले, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, पोलीस निरीक्षक संदीप मोदे, पोलीस निरीक्षक सुधीर वाघ, पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम निर्दोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन बारोटे, संग्राम जाधव, दीपक मस्के, झळके, अशोक घारगे, संदीप जमादार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवशाम घेवारे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप मोरे व सर्वच पोलीस स्टेशनमधील दुय्यम पोलीस अधिकारी व मोठ्या प्रमाणात पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.